नमस्कार सर्वांना. माणसाने जर चव सोडून दिली, तर त्याच्या शरीराला फायदा होतो. ठीक आहे. माणसाने जर वाद सोडून दिले ना, तर नात्यांमध्ये फायदा होतो. ठीक आहे. माणसाने जर चिंता, काळजी सोडून दिली, तर आयुष्याला फायदा होते. बरोबर आहे. ह्या गोष्टी ज्या मी सांगितल्या, ह्या लक्षात आल्या का? कारण बघा, आपण जर चव चांगली लागते म्हणून प्रत्येक गोष्ट जास्त प्रमाणात जर खात गेलो, त्याचा वाईट परिणाम शरीरावर होतोय. ठीक आहे. म्हणजे जसं जास्त गोड जर खाल्लं तर शुगर, बरोबर आहे. आता तुम्हाला माहीत आहे की शुगर परत कशा-कशाने होतंय. असो, तर कुठलाही पदार्थ, कुठलीही गोष्ट जास्त त्यावर भावी होऊ नये. नाहीतर ते मग काय होतं, त्याचा वाईट परिणाम होतोय. ठीक आहे. समोर काय म्हणतंय? कुठलाही वाद जर समजा एखाद्या संबंधामध्ये, नात्यामध्ये जर झाला असेल, तर त्यावर लवकर मार्ग काढायला हवा. नाहीतर तोही पण काय होतं, त्याचे वाईट परिणाम होतं, आहे ना? दुरावा किंवा त्याच्यानंतर मतभेद हे वाढत जाते आणि नातं तुटत जाते. आलं लक्षात? म्हणजे हे काय आहे, दुष्परिणाम आहे. समोर काय म्हणतं परत? त्याचसारखं चिंता आणि काळजी हे जर आपण सोडलं, तर आपल्या आयुष्याला पण फायदा होतो. बरोबर आहे. कारण जे व्हायचं ते होणारच आहे. म्हणून चिंता आणि काळजी ह्या 2 गोष्टी आपल्यापासून खूप दूर ठेवायच्या. ठीक आहे. कारण या गोष्टीनं काय होते, तुम्हाला माहीत आहे, आपल्यावर चांगलं आयुष्य जगण्याच्या त्या व्यक्तीवर, जो व्यक्ती चांगलं आयुष्य जगत असेल त्याच्यावर परिणाम होतं. त्याच्या आयुष्य जगण्याच्या नेहमीच्या रुटीनवर जे काही असेल ते. म्हणून चिंता आणि काळजी करणं सोडून द्यायचं. जे व्हायचं ते होईल. जसं जगता आलं चांगलं, तसं जगायचं. ठीक आहे. तर विचार कसा वाटला तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये तुमचं मत सांगाल. मृत्यूपूर्वी जमीन माणसाची असते, बरोबर आहे. आणि मृत्यूनंतर माणूस जमिनीचा होतो. लक्षात आलं काय? आयुष्याचा हा प्रवास इतकाच आहे. मी तुम्हाला सांगितलं. कारण जोपर्यंत जिवंत असतो तोपर्यंत काय असते, जमीन त्या व्यक्तीची असते आणि मेल्यानंतर मात्र मग माणसाची म्हणजे काय, म्हणजे तो माणूस जमिनीचा होऊन जातो. बरोबर आहे. हा फरक आहे. आणि म्हणून काय, जीवनाचा प्रवास इतकाच ठरला आहे, तर मग अहंकार कशाला करायचा? आहे की नाही? चांगलं आयुष्य जगायचं. बरोबर आहे. प्रेमाने 2 शब्द दुसऱ्याशी बोलायचं, मतभेद ठेवायचे नाही. आलं लक्षात? तर ह्या जीवनाच्या प्रवासामध्ये जेवढं चांगलं जगता आलं, तेवढं जगायचं. बरं, तुम्हाला थॉट आवडलाय का? कारण काय म्हणते थॉटमध्ये, बघा ना, पूर्वी ते जमीन आहे, ते माणसाची असते. बरोबर आहे. पण मेल्यानंतर मात्र, मृत्यूनंतर मात्र माणूस जमिनीचा होऊन जातो. बरोबर आहे. मग मग अहंकार कशाला करायचा, आहे की नाही? जर काहीच नाही आपलं, अहंकार कशाला करायचं? प्रेमाने बोलायचं, सपोर्ट करायचा एकमेकांना. जेवढं चांगलं जगता आलं तेवढं चांगलं जगायचं. लक्षात आलं? तर नक्कीच मला तरी वाटतं की थॉट तुम्हाला आवडला असेल. तर याहीबद्दल कमेंट्समध्ये तुमचं मत सांगा. ओके. थँक्यू. नमस्कार. बघा, 84 लाख जीवांमध्ये माणूसच असा प्राणी आहे की तो पैसे कमावतो. बरं, अ, त्यांच्या या 84 लाख जीवांमध्ये सर्वजण जीवन जगते आपल्या आपल्या पद्धतीनं. ठीक आहे. उपाशी कुणीच राहत नाही त्यांच्या आयुष्यात. हां. आता या 84 लाख जीवामध्ये जो व्यक्ती, माणूस हा जो पैसे कमावतो, याचं पोट मात्र कधीच भरत नाही. असं का? बरोबर आहे. आश्चर्याची, विचार करण्याची खरंच ही गरज आहे. बरोबर आहे. कारण 84 लाख जीव या धर्तीवर जर समजा जिवंत आहे किंवा जगत आहे आणि जे जन्म घेतल्यानंतर एकही दिवस ते उपाशी राहत नाही. बरोबर आहे.
पण जो या 84 लाख जीवामध्ये जो वेगळा प्राणी जो आहे माणूस, हा पैसे कमावून सुद्धा याचं मन भरत नाही किंवा ॲक्च्युली पोट भरत नाही, हे मात्र आश्चर्याची गोष्ट आहे. बरोबर. तर याच्यामध्ये तुम्हाला काय वाटतं? याच्याबद्दल तुम्ही तुमचं मत काय सांगाल? ते नक्कीच कमेंट्समध्ये मला हवं आहे. थँक्यू.